Last time we have discussed about the amines topic regarding your amine topic as well as PYQs of amine topic, that is nitrogen containing compounds. So today we will start the new topic from paper number 2 of is of generally 3 to 4 marks without option 3 marks with option 4 marks. ओके, आता या टॉपिक मध्ये इम्पॉर्टंट काय काय आहे. सगळ्यात पहिल्यांदा जो पहिला पार्ट लिहिलेला आहे बायोमॉलिक्युलचं फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. सेकंड दिलेला आहे अमिनो ऍसिड्स नावाचा एक पार्ट आहे आणि सगळ्यात शेवटचं दिलेलं आहे न्यूक्लिक ऍसिड. कार्बोहायड्रेट, अमिनो ऍसिड्स अँड न्यूक्लिक ऍसिड. आणि स्ट्रक्चर मध्ये प्रोटीनचं स्ट्रक्चर इम्पॉर्टंट आहे. एवढे बायोमॉलिक्युल्स आपल्याला डिस्कस करायचे, त्याच्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन सगळे डिस्कस करायचे. ओके, तर हा टॉपिक ज्यांचं बायोलॉजी आहे, जे नीट ओरिएंटेड स्टडी करतात त्यांच्यासाठी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. सेकंड थिंग, याच्यावरती जे प्रिव्हियस इयरला जे आलेले क्वेश्चन्स आहेत, प्रिव्हियस इयरला आलेले क्वेश्चन्स म्हणजे काय, स्टेट बोर्डसाठी, महाराष्ट्र स्टेट बोर्डसाठी प्रिव्हियस इयरला जे क्वेश्चन्स आलेले आहेत त्याची पीडीएफ ही ऑलमोस्ट रिपीटेड क्वेश्चन त्याच्यामध्ये जास्त असतात. त्याच्यामध्ये मेथड्स ऑफ प्रिपरेशन, रिॲक्शनचा पार्ट पहिल्या या पॉईंटमध्येच फक्त आहे आणि सिम्पल रिॲक्शन्स आहेत ऍज कम्पेअर टू रिमेनिंग टॉपिक्स मीन्स हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहोल, फिनॉल इथर, अल्डिहाइड्स, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड as well as amines. As compared to those topics, the reactions are very simple and straightforward as well as unidirectional, means single step reactions are there. Okay, so start करूया. बायोमॉलिक्युल्स म्हणजे काय, त्याचं इंट्रोडक्शन मध्ये काय ना, बायोमॉलिक्युल्सची डेफिनेशन. सो व्हॉट आर बायोमॉलिक्युल्स? Biomolecules are nothing but these are the lifeless molecules which are combined in a specific manner to produce life to the living organism or controls its biological actions is considered as a biomolecule. Biomolecules म्हणजे काय असणार आहे, लाईफलेस मॉलिक्युल. याचा मिनिंग काय, जनरली ते एका फॉर्म मध्ये स्टेबल नसतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर समजा आपल्याला अमिनो ऍसिड्स बॉडीमध्ये जनरेट झालेले असतील तर अमिनो ऍसिडचा लाईफ टाइम स्पॅन हा खूप कमी असेल. अमिनो ऍसिड एकमेकांबरोबर कंबाईन होतील आणि कंबाईन झाल्यानंतर तुम्ही काय कन्सिडर करू शकाल, त्याच्यापासून प्रोटीन जनरेट करू शकाल. सो एन नंबर ऑफ अमिनो ऍसिड्स कंबाईन टुगेदर टू फॉर्म प्रोटीन. म्हणजेच अमिनो ऍसिड जो जेव्हा जनरेट झाला तेव्हा तो दुसऱ्या अमिनो ऍसिडला बाइंड झालेला असणार आणि प्रोटीनचं डायमर जनरेट झालेलं असेल. मीन्स मोनोमेरिक फॉर्म मध्ये ते एक्झिस्ट नसतात आणि ज्यावेळी जनरेट होतात त्याच वेळी व्हॅनिश होतात किंवा डिफ्यूज होतात. असा वर्ड आपण करेक्ट म्हणू शकतो, डिफ्युजन. बेस्ट एक्झाम्पल सांगायचं तर डिफ्युजनचं, सोप बबल जर असेल आणि सोप बबलला तुम्ही टच केलं तो निघून जातो, पण त्याचा अपिअरन्स असतो, हातावरती तुम्हाला स्मेल दिसत असतो, कळत असतो. तो लक्षात ठेवायचं. सेम फॉर द बायोमॉलिक्युल्स असतो, लाईफलेस मॉलिक्युल्स विच आर कंबाईन्ड इन अ स्पेसिफिक मॅनर. आता तो स्पेसिफिक मॅनर म्हणजे काही लिंकेजेस जनरेट होतात जनरली ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या फॉर्मॅटमध्ये टू प्रोड्यूस लाईफ. लाईफ म्हणजे काय, ते एनर्जी प्रोव्हाइड करतात आपल्याला. प्रोटीन, अमिनो ऍसिड, कार्बोहायड्रेट आपण डे टू डे लाईफ डाएट मध्ये आपण घेत असतो. सो जेव्हा आपण हे डाएट मधनं घेतो त्यावेळी आपल्याला काय प्रोडक्ट काय मिळत असते, एनर्जी मिळत असते इन द फॉर्म ऑफ एटीपी, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. और इट कंट्रोल्स बायोलॉजिकल ऍक्शन. म्हणजे काय करतात, बॉडी मेटाबॉलिझम किंवा रेस्पिरेशनचा रेट किंवा डायजेशनचा रेट इन्क्रीज करण्याचं काम किंवा मेंटेन ठेवण्याचं काम कोण करतात, हे बायोमॉलिक्युल करत असतात. सो त्याला आपण कन्सिडर करतो बायोमॉलिक्युल. एक्झाम्पल्स काय, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, अमिनो ऍसिड्स, विटामिन्स, हार्मोन्स as well as nucleic acid are the examples of biomolecules. Okay, now the next part of your syllabus is generally in case of biomolecules, what is the classification of carbohydrate and what are the carbohydrates first of all. So carbohydrates म्हणजे काय आणि त्याचं क्लासिफिकेशन कुठल्या कुठल्या बेसिस वरती होतं ते आपण डिस्कस करूया वन बाय वन. कार्बोहायड्रेट्स जनरली लक्षात ठेवायचं, हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपोनंट्स असतात. ओके, ऑप्टिकली ऍक्टिव्ह याचा अर्थ आपण बघितलंय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये. ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणजे काय, ज्याच्यामधून आपण प्लेन पोलराइज लाईट पास आउट केल्यानंतर plane of that plane polarized light will rotate towards right hand side or towards left hand side than that of the plane, and it is considered as exorotatory and levorotatory. The organic compound which shows such type of vibrations or oscillations are considered as a optically active compound. So carbohydrates हे generally काय, पहिला पॉईंट तुम्ही सांगितलं ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. ओके, कार्बोहायड्रेट्स आर द ऑप्टिकली ऍक्टिव्ह.
सेकंड आहे पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड्स और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन्स. पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड्स और कीटोन्स, पॉलीहायड्रॉक्सील्डिहाइड्स और कीटोन्स, और आफ्टर हायड्रोलिसिस मीन्स कार्बोहायड्रेटचं जर आपण हायड्रोलिसिस केलं तर ते जनरेट करतात सेम पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और कीटोन्स. या कंपाऊंड्सना आपण या मॉलिक्युल्सना आपण कन्सिडर करतो कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय काय सांगितलं, तीन कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवायचा. कार्बोहायड्रेट्स आर द ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड, पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड्स और कीटोन्स, और आफ्टर हायड्रोलिसिस दे यील्ड. आफ्टर हायड्रोलिसिस म्हणजे काय, कार्बोहायड्रेट जर आपण हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा पॉलीहायड्रॉक्सी कीटोन ॲज अ मेजर प्रोडक्ट मिळतील. तुझा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला एक महत्वाचा आहे. जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और कार्बोहायड्रेट इज जनरली आपण कन्सिडर करतो CxH2OY. ओके, या फॉर्मॅटमध्ये असं लिहितो मी म्हणजे कन्फ्युजन व्हायला ना. CxH2OY याच्यामध्ये वॉटर हायड्रोलिसिस केल्यामुळे वॉटरचा मॉलिक्युल असणार आहे आणि कार्बन कंटेंट असेल. जनरली कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे कन्स्टिट्यूएंट एलिमेंट असतात. हा क्वेश्चन प्रिव्हियस सीईटीला येऊन गेलाय. हा क्वेश्चन जो आहे CxH2O विच अमॉंग द फॉलोइंग इज द करेक्ट जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर कार्बोहायड्रेट, हा क्वेश्चन येऊन गेलाय आणि CxH2OY हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्याच्यामध्ये काहीही कन्फ्युजन नको, असं नाही कन्सिडर करायचं. C2H2O3 म्हणजे तुमचा आन्सर येईल का लगेच, नाही, या फॉर्मॅटमध्ये येणार नाही. बट याचं काहीतरी मिनिंग आहे. कार्बनचा जेवढा नंबर असतो तेवढा वॉटर मॉलिक्युलचा नसतो आणि तो वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये प्रेझेंट असतात. वॉटर मॉलिक्युल ते कुठल्या कुठल्या फॉर्मॅटमध्ये असतात ते आपल्याला कार्बोहायड्रेटच्या क्लासिफिकेशन मध्ये आयडेंटिफाय करता येणार आहे. ओके, तो एवढा आधी लक्षात ठेवा. कार्बोहायड्रेट्स आर द ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड. They are polyhydroxyaldehydes or polyhydroxy ketones, or after hydrolysis of carbohydrate, they yield n number of polyhydroxyaldehydes or polyhydroxy ketones as a major product. Such reactions, such compounds are called as a carbohydrate. The general molecular formula is CxH2O. This is asked for your previous CET exam. Okay. Next आहे classification of carbohydrates. So आपण असं कन्सिडर करूया, इथे लिहूया classification of carbohydrates. So generally carbohydrates are broadly classified into monosaccharides, next one is the oligosaccharides, okay, and last one is the polysaccharides. आता त्याच्यातला डिफरन्स काय किंवा कंपोनेंट काय काय कन्सिडर करू शकता तुम्ही याच्यामध्ये? ओके, कंपोनेंट्स काय काय याच्यामध्ये कॉमन नेम वर आयडेंटिफाय करता येते. मोनो स्टँड फॉर सिंगल, ऑलिगो स्टँड फॉर मोर दॅन वन, अँड पॉली मीन्स मेनी. So here after hydrolysis of monosaccharide they yields only one saccharide unit. Saccharide म्हणजे sugar, only one sugar molecule. It is considered as a monosaccharide molecule. Okay. Next oligosaccharide म्हणजे काय? Saccharide म्हणजे same sugar. Oligo म्हणजे काय? If after hydrolysis of oligosaccharide 2 to 10 mono sugar molecules are synthesized or obtained, then that compounds are considered as oligosaccharide, and greater than 10 means many sugar molecules are obtained after hydrolysis of polysaccharide or carbohydrate. That carbohydrate is called as a polysaccharide. So हे इम्पॉर्टंट आहे. जेव्हा मोनोसॅकॅराइडचा आपण हायड्रोलिसिस करतो तेव्हा एकच शुगर जनरेट होते, म्हणजे त्याचा बायप्रोडक्ट काहीतरी वॉटर किंवा CO2 असेल, बट तुमची एकच शुगर स्टेबल फॉर्म मध्ये मिळेल. ऑलिगोसॅकॅराइड मध्ये 2 to 10 नंबर ऑफ शुगर मॉलिक्युल्स तुम्हाला मिळतील आणि पॉलिसॅकराइड मध्ये मेनी n नंबर ऑफ शुगर मॉलिक्युल तुम्हाला आफ्टर हायड्रोलिसिस मिळतील. ओके, हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके, नेक्स्ट आहे अगेन मोनोसॅकराइडचं फर्दर क्लासिफिकेशन पडतं, ऑलिगोसॅकराइडचं पण पडतं आणि पॉलिसॅकराइडचं पण पडतं. पण इन डिटेल तुमच्या सिलेबस मध्ये हा पार्ट डिटेलमध्ये नाहीये, बट आपण तरी पण इथे कन्सिडर करूया, घेऊया तो पार्ट. याचं रिझन काय, जर पॉलिसॅकराइड वरती डेफिनेशन आणि तुम्हाला एक्झाम्पल आलं, एक्सप्लेन द टर्म साठी क्वेश्चन आला, तर तिथे 1 मार्क तुमचा डिडक्ट होऊ शकतो. सो त्याच्यापेक्षा आपण काय करूया, क्लासिफिकेशन टोटल डिटेलमध्ये डिस्कस करूया आणि त्याच्यानंतर ट्री डायग्रामच्या फॉर्मॅटमध्ये बघूया, म्हणजे तुम्हाला ते सोपं पडेल. ओके,
ओके, सो इन केस ऑफ कार्बोहायड्रेट मॉलिक्यूल आता आपण बघितलेलं ऑन द बेसिस ऑफ कार्बोहायड्रेट्स वरती लिहितो. Carbohydrates are classified into three types. First of all, monosaccharides. Second one is oligosaccharides. And third one is polysaccharide. Okay, polysaccharide. Now this is on the basis of hydrolysis concept. Again, that monosaccharides are further classified on the basis of functional group. Monosaccharides are further classified into two types, that is aldoses and ketoses. Okay, aldoses मध्ये aldehydic functional group असतो, ketoses मध्ये ketonic functional group असतो. Now in case of aldoses there are again subtypes: aldotriose, aldotetrose, next one is aldopentose, next one is aldohexose. ओके, आता याच्यानं समजलं असेल तुम्हाला, ट्रायोज मध्ये 3 मॉलिक्युल असतील, कार्बन असतील, टेट्रोज मध्ये 4 कार्बन असतील, पेंटोज मध्ये 5, हेक्झोज मध्ये 6 कार्बन. सिमिलरली कीटोट्रायोज, कीटोटेट्रोज, ketopentones, and next one is ketohexose. Okay, so these are the subclasses of your aldehydes on the basis of functional group of monosaccharide, that is aldoses and ketoses. हे तुमचे मेन टाइप झाले आणि ही त्याची एक्झाम्पल झाली. सिमिलरली ऑलिगोसॅकराइड मध्ये आपण असं कन्सिडर केलेलं 2 to 10 मॉलिक्युल्स ऑफ शुगर मॉलिक्युल तुम्हाला इथे जनरेट करता येतं आफ्टर हायड्रोलिसिस. सो इन केस ऑफ ऑलिगोसॅकराइड, फर्स्ट मॉलिक्युल इज disaccharides, next one is a trisaccharides, and last one is a tetrasaccharides. Okay, and polysaccharides classification again further on the basis of structure. They are further classified into two types. First one is homopolysaccharides, and next one is heteropolysaccharides. ओके, एवढं क्लासिफिकेशन आहे टोटल कार्बोहायड्रेटचं. आता हे डिटेल मध्ये एक्सप्लेन करायला किंवा नोट मध्ये येणार का, पेपर मध्ये नाही येणार, म्हणून मी तुम्हाला मुद्दाम सांगितलं की याचं क्लासिफिकेशन ज्या बेसिस वरती आहे त्याच्यावरनं क्लासिफिकेशन पडतं, त्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. पहिल्यांदा मी रिपीट करतो परत एकदा पाय. कार्बोहायड्रेट म्हणजे काय? कार्बोहायड्रेट आर द ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन मॉलिक्यूल, और आफ्टर हायड्रोलिसिस ऑफ कार्बोहायड्रेट दे यील्ड n number of your saccharide unit, that is sugar molecule. Okay, now on the basis of hydrolysis, carbohydrates are subclassified into three types: monosaccharide, oligosaccharide, and polysaccharide. On the basis of monosaccharide means what? After hydrolysis they yield only one type of sugar. In case of oligosaccharide, it yields 2 to 10 molecules of sugar molecules. It may be similar or it may be different. And in case of polysaccharide, it after hydrolysis polysaccharide gives n number of, means many molecules of a sugar molecules. Okay, on the basis of functional group, again monosaccharides are further classified into two types. In case of aldoses, aldehydic functional group is present, and in case of ketoses, ketonic functional group is present. Now aldoses are again subclassified into 4 types, that is aldotriose, aldotetrose, aldopentose, aldohexose, ketotriose, ketotetrose, ketopentose, and ketohexose. ओके, हे एवढे पार्ट आहेत. सिंपल आहे. तुम्ही जर त्याच्याकडे डिफिकल्ट म्हणून बघितलं तर अजून डिफिकल्ट वाटणार. इन केस ऑफ ऑलिगोसॅकराइड आपण असं म्हटलेलं 2 to 10, बट तुमच्या सिलेबस मध्ये फक्त 2, 3 आणि 4 एवढे असणारे कार्बन ॲटम कंटेनिंग सॅकराइड्स आहेत. दॅट इज डायसॅकराइड म्हणजे 2 मॉलिक्युल असतील, ट्राय मध्ये 3 आणि टेट्रा मध्ये 4 सॅकराइड मॉलिक्युल मिळतील. याचा अर्थ असा होतो, ऑलिगोसॅकराइडचं एक एक्झाम्पल घेतल्यानंतर त्याच्यापासून जर हायड्रोलिसिस केल्यानंतर 2च मॉलिक्युल मिळत असतील तर ते एक्झाम्पल असणार डायसॅकराइडचं. शुगरचे 3च मॉलिक्युल मिळत असतील, सेम असेल किंवा डिफरंट असेल, पण मॉलिक्युल 3 असेल तर त्याला आपण कन्सिडर करणार ट्रायसॅकराइड. आणि जर समजा 4 मॉलिक्युल शुगरचे मिळत असेल त्याला आपण कन्सिडर करतो टेट्रासॅकराइड्स. ओके, सो दीज आर द सब क्लासेस ऑफ ऑलिगोसॅकराइड्स. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज
Polysaccharides are on the basis of structure, they are classified into homopolysaccharide and heteropolysaccharide. Homo means what? Similar. So similar monosaccharide sugar molecules are obtained after hydrolysis, for example starch. Okay, so this is a polysaccharide. So on the base, homo means similar structure असेल त्याला आपण कन्सिडर करतो homopolysaccharide. आणि डिफरंट मॉलिक्युल मिळत असतील म्हणजे एक कंपोनंट दिलेला आहे पॉलिसॅकॅराइडचा आणि पॉलिसॅकॅराइडचा हायड्रोलिसिस केल्यानंतर एक पहिल्यांदा मॉलिक्युल मिळत असेल ग्लुकोज, मग मिळत असेल फ्रुक्टोज, मग मिळत असेल सॅचिओज, मग मिळत असेल रॅबिनोज, मग मिळत असेल रायबोज, असे एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स मिळत असेल डिफरंट स्ट्रक्चरचे, तर तुम्ही त्याला कन्सिडर करू शकता हेटेरो पॉलिसॅकॅराइड. ओके, सो दिस इज द बेसिक क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट. नाउ मूव्हिंग टुवर्ड्स द इंट्रोडक्शन ऑफ कार्बोहायड्रेट, दॅट इज what is the sources of carbohydrate or what is in the form of nomenclature. Generally what are aldoses and ketoses, कारण तुमच्या सिलेबस मध्ये दोन सिंपल एक्झाम्पल्स आहेत. अल्डोजेस म्हणजे काय, किटोजेस म्हणजे काय, त्याची डेफिनेशन आहे. आणि अल्डोजचं एक एक्झाम्पल दिले आणि किटोजचं एक एक्झाम्पल दिले आणि मग तिथून जे एक्झाम्पल आहे त्याच्यावरती जास्तीत जास्त फोकस केला जातो, कार्बोहायड्रेटचं एक्झाम्पल. ओके, वन बाय वन बघूया ते सगळं, पण त्याच्या अगोदर याचा स्क्रीनशॉट बेटर वे काढून ठेवा, सोपं पडेल तुम्हाला ते. Completed? Okay. So the next part of your syllabus is, that is monosaccharides. Monosaccharides. Okay. In case of monosaccharides, generally after hydrolysis of monosaccharide, they yield only one type of sugar. Means consider if it is aldoses. Aldoses मध्ये काय असणार आहे? Aldoses मध्ये aldehyde as a functional group असेल. Aldehyde is CHO as a functional group. Similarly, in case of ketoses, ketone is present as a functional group, that is C double bond O as functional group. ओके, अल्डोजेस आणि किटोजेस मध्ये असे जर दोन डिफरंट फंक्शनल ग्रुप तुम्हाला आयडेंटिफाय करता येत असतील किंवा समजत असतील तर त्याच्यावरनं न्यू पार्ट काय समजतो, अल्डोजेसचं एक्झाम्पल. सो बेस्ट एक्झाम्पल आहे अल्डोजचं ग्लुकोज. ग्लुकोज इज अन एक्झाम्पल ऑफ अल्डोजेस आणि किटोजेसचं एक्झाम्पल आहे फ्रुक्टोज. ओके, आता एक्झॅक्टली ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, सेम आहे, C6H12O6 हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे आणि C6H12O6. ओके, म्हणून आपण मगाशी असं लिहिलं होतं जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये CxH2OY. याचा मिनिंग काय होतं बघा, एक्स ची व्हॅल्यू इथे 6 आहे आणि वाय ची व्हॅल्यू याच्यामध्ये काय कन्सिडर करता तुम्ही, 6च कन्सिडर करता. करून बघूया काय होतं ते, C6H2O6. आता याचा मिनिंग काय झाला बघा, C6 आहे तसा लिहिला, H2 into 6 म्हणजे काय झालं, H12 आणि ऑक्सिजन किती अगेन 6, म्हणजे याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय येतो, C6H2O. याचा अर्थ असा अजिबात घ्यायचा नाही C6C1 असेल तर H2O3 असणार, असं कन्सिडर काय करायचं नाही, किंवा 2 असणार असं कन्सिडर नाही करायचं. तर जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला जरी असा असला तरी आपण रिप्रेझेंट करताना C6H12O6 च्या फॉर्मॅटमध्ये लिहितो. या दोघांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले C6H12O6 सेम आहे, मग डिफरंट काय. सो आपल्याला एक कन्सेप्ट झालेली आहे बघा 11th स्टँडर्डला, द कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. नाउ these are the same similar molecular formula but structural formula is different in case of glucose as well as the fructose. The structure of glucose can be represented in this way. There are 6 carbon atoms, so 1 2 3 4 5 and then 6. Okay, प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी 4 व्हायला पाहिजे, बाकी सगळ्या कार्बनची व्हॅलन्सी 4 झालेली आहे. नेक्स्ट काय, थर्ड कार्बनचा हायड्रोक्सिल ग्रुप असतो, तो कार्बनच्या लेफ्ट हँड साईडला असतो, बाकी साईड H असतो आणि रिमेनिंग साईडला OH. ओके, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ युअर ग्लुकोज. इथे ह्यालाच कन्सिडर केलं जातं लॉंग चेन किंवा ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. इन केस ऑफ फ्रुक्टोज अल्टरनेटिव्ह पार्ट इज देअर. मीन्स व्हॉट, इन केस ऑफ फ्रुक्टोज त्याचं जे स्ट्रक्चर आपण ड्रॉ करतो, म्हणजे कोणाचं फ्रुक्टोजचं जे स्ट्रक्चर ड्रॉ करतो ते या फॉर्मॅटमध्ये असतं की ज्याच्यामध्ये किटोनिक फंक्शनल ग्रुप जनरली प्रेझेंट असतो. मग तो कसा ड्रॉ करायचा, सो पहिल्यांदा लिहायचं CH2OH
त्याच्यामध्ये पण 6 कार्बन आहेत, 3, 4, 5 आणि 6. ओके. सेकंड कार्बनला किटोनिक फंक्शनल ग्रुप असतो, म्हणजे कार्बनची व्हॅलेन्सी 4 झाली. बाकी सगळं सेम असतं. थर्ड कार्बन, फोर्थ कार्बनला OH, H, H, OH, H, OH. जे स्टुडंट नीटचा स्टडी करतायत त्यांनी प्लीज लक्षात ठेवा, याच्यावरती केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला केमिस्ट्रीचा पार्ट आहे, बायोमॉलिक्युलचा जो पार्ट आहे सेम टू सेम टॉपिक बायोलॉजीमध्ये सुद्धा एक आहे. केमिस्ट्री आणि बायोलॉजी मधला सेम, बाकी काहीही चेंजेस नाही. फक्त एक लक्षात ठेवा, केमिस्ट्रीमध्ये काही वेळा रिएक्शनचा पार्ट होतो, त्यामध्ये रिएजंट ऍड केलेले आहेत, कारण इट इज अ स्टडी ऑफ केमिस्ट्री, केमिकल सायन्सेस. आणि इन केस ऑफ बायोलॉजी त्याच्यामध्ये काय त्यांनी कन्सिडर केलंय, कॅटलिस्ट यूज केले. कॅटलिस्ट म्हणजे काय, बायो कॅटलिस्ट, दॅट इज एन्झाईम्स. ओके, एन्झाईम्स आर कन्सिडर्ड ॲज अ बायो कॅटलिस्ट. सो हे दोन्ही पार्ट तुमच्या सिलेबसमध्ये असणार आहे. तुम्ही प्रिपेअर करताना कसं करायचंय, ज्यावेळी स्टडी करायला घ्याल, ओके, दोन्ही कन्सिडर करायला घ्याल, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज, तर त्या ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये काय काय करणार तुम्ही, पहिल्यांदा तुम्हाला ग्लुकोज बरोबर काय स्ट्रक्चर मिळतं, अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असतो, तो स्ट्रक्चर थोडं डिफरंट आहे. की आता जर काउंट करायला गेलं तर आधी कार्बन बघूया, आपण जे इथे लिहिलं एवढेच कार्बन होतात की नाही चेक करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, कार्बन नंबर 6 आर करेक्ट. हायड्रोजन चेक करूया, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. सो C12 करेक्ट आहे. आणि ऑक्सिजन 6 आहेत का बघूया, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. ऑक्सिजन पण 6 आहे. इथे तुमचं करेक्ट स्ट्रक्चर होतंय अल्डिहाइडचं. सेम फॉर किटो, दॅट इज फ्रुक्टोज. हे एक्झाम्पल आहे अल्डो हेक्झोजचं आणि हे एक्झाम्पल आहे कीटो हेक्झोज. कीटो का, कारण किटोनिक फंक्शनल ग्रुप आहे, आणि हेक्झोज का, कारण कार्बन नंबर 6 आहे. ओके, सो सगळ्याचे सगळे त्याच्यातले जे मिनिंग आहेत, वर्ड टू वर्ड मिनिंग जे आहेत ते तुमच्या नावामध्येच लपलेले आहेत. त्यामुळे प्रिपेअर करताना तुम्हाला त्या फॉर्मॅटमध्ये करावं लागेल. याच्यामध्ये पण कार्बन काउंट करूया, 1, 2, 3, 4, 5, 6, कार्बन नंबर 6. हायड्रोजन चेक करूया, 2 + 1, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. हायड्रोजन आहे 12. आणि ऑक्सिजन किती आहे, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. ऑक्सिजन आहे 6. सो दिस इज एन एक्झाम्पल ऑफ अल्डो हेक्झोज, दिस इज एन एक्झाम्पल ऑफ कीटो हेक्झोज. आता महत्वाचा पार्ट कुठला आहे, हा झाला सगळा स्टडी मोनोसॅकॅराइडचा, सिंगल शुगर मॉलिक्युल्सचा स्टडी झाला. आता याच्यातला जो पहिला इलेमेंट आहे ग्लुकोज, तो कसा प्रिपेअर करायचा, त्याच्या काही लॅबोरेटरी मेथड्स आहेत, त्या बघूया. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. आय थिंक या वर्षीच्या पेपरमध्ये याच्यातली एक मेथड पेपरमध्ये आली होती, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. Okay, so generally it is exists in the form of pre-state as well as a combined form, and it may be prepared from two processes, that is hydrolysis of sucrose in presence of acid, and in presence of acid as well as a higher temperature and pressure from starch. Okay, so one by one बघूया काय स्ट्रक्चर आहे ती. Preparation of glucose. First method is from sucrose. From sucrose. Okay, so from sucrose, how will you prepare glucose? So in this structure or in this case, शुक्रोजचं स्ट्रक्चर असतं C12H22O11. हे स्ट्रक्चर आहे शुक्रोज. लर्न करावं लागेल तुम्हाला. शुक्रोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C12H22O11. When it is react with water in presence of acid as a catalyst, H plus as a catalyst, it will form C6H12O6 प्लस C6H12O6. आता दोघांचे कंपाऊंडचे मॉलिक्युलर फॉर्म्युले सेमच आहेत. मग टू मॉलिक्युल्स ऑफ C6H12O6 असं का नाही लिहिलं, याचं रिझन आहे, याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप असतो तो अल्डिहाइड असतो, म्हणून त्याला तुम्ही ग्लुकोज कन्सिडर करता, आणि याच्यामधला फंक्शनल ग्रुप असतो कीटोन, म्हणून त्याला तुम्ही फ्रुक्टोज कन्सिडर करता. म्हणजे दोन्ही कंपाऊंडची स्ट्रक्चर जरी किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल तरी त्याची नेम्स डिफरंट आहेत. तर तुम्हाला पहिल्यांदा प्रोडक्ट मिळेल ग्लुकोज आणि नंतर मिळेल फ्रुक्टोज. आता टोटल नंबर ऑफ इलेमेंट लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइडचे काउंट करा. कार्बन 12 आहेत का चेक करूया, C6 + C6 म्हणजे कार्बन 12 आहेत. हायड्रोजन 22 आहेत का चेक करा, बट हायड्रोजन 22 असताना हे हायड्रोजन पण त्याच्यामध्ये आपण ऍड करतोय, म्हणजे 24 व्हायला पाहिजे. चेक करा ते, 12 + 12 24. आणि ऑक्सिजन किती आहेत, 11 प्लस दिस वन ऑक्सिजन इज ऍडेड टू द sucrose, so it will give 12 oxygen. So count the total number of oxygen, there are 12 oxygen. So it will give you glucose plus fructose as a major product. This is your first reaction. Okay,
Second reaction is from starch. Second reaction is from starch. आता starch स्ट्रक्चर कसं असतं? C6H10O5N या फॉर्मॅटला आपण कन्सिडर करतो स्टार्च. आता हे N ही व्हॅल्यू कसली आहे? जेवढे नंबर ऑफ तुम्ही N मॉलिक्युल घेणार, समजा इथे मी 3 मॉलिक्युल्स घेतले, तेवढेच 3 मॉलिक्युल्स तुम्हाला हायड्रोलायसिससाठी युटिलाइज करायचे असतात. म्हणजे आपण असं लिहू शकतो N नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड ॲज अ कॅटॅलिस्ट अँड टेम्परेचर काय असणार तुमचं 393 केल्विन टेम्परेचर. ओके, याच्यातलं टेम्परेचर काय लागेल तुम्हाला 393 आणि प्रेशर किती असेल 2 to 3 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. 2 to 3 ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे तुम्हाला प्रेशर रिक्वायर्ड असेल. मग तुम्हाला प्रोडक्ट काय मिळेल? इथे आपण N नंबर घेतले तर प्रोडक्ट पण N नंबर ऑफ मॉलिक्युल मिळणार, दॅट इज C6H12O6. आता लॅबोरेटरीमध्ये याच्यातली कुठली मेथड कमर्शियल मेथड म्हणून यूज केली जाते तर लक्षात ठेवायचं जनरली इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड, म्हणजे ही मेथड जी आहे ती तुमची यूज केली जाते. आता डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड याच्यामध्ये कॅटॅलिस्ट यूज करतात किंवा कुठलाही H+ आयन डोनेट करणारा ऍसिड यूज केला तरी चालतो, दॅट इज HCl. बट H2SO4 च्या सोबत याचं यील्ड चांगलं मिळतं, हे प्रॅक्टिकली ऑब्झर्व झालंय, म्हणून आपण त्याला कन्सिडर करतो दिस इज युअर स्टार्च. ओके, स्टार्च आपण जे कन्सिडर करतो ते आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H10O5N. आय थिंक ही क्वेश्चन पेपरमध्ये हा क्वेश्चन येऊन गेला या वर्षीच्या सेकंड रिएक्शन. हाऊ विल यू प्रिपेअर ग्लुकोज फ्रॉम स्टार्च असा क्वेश्चन येऊन गेलेला. सो ही रिएक्शन लिहायची होती 393 केल्विन टेम्परेचर 2 to 3 atmospheric pressure, it will give you glucose as a major product. So there are only two methods of preparation of glucose. First one is sucrose. From sucrose, sucrose undergo hydrolysis in presence of water, undergo acid catalyzed reaction. It will give you glucose and fructose as a major product. Similarly, from starch, so when starch reacts with n number of water molecule in presence of acid as a catalyst, at higher temperature and pressure, it will give you glucose as a major product. So this is all about your preparation of glucose. Okay. Now we will move towards the next point, that is what are the evidences of structural evidences, more correctly structural evidences of glucose. So structural evidences म्हणजे काय? आता ग्लुकोजचं स्ट्रक्चर मगाशी मी जे ड्रॉ करून दाखवलं तेच का करेक्ट आहे? ह्याच्यापेक्षा वेगळं स्ट्रक्चर कुठलं असू शकत नाही का? त्याच्यासाठी काही एव्हिडन्सेस जनरेट केले गेले आणि तुम्हाला पेपरमध्ये त्यातल्यापैकी 3 कुठले तरी एव्हिडन्सेस विचारतात. टोटल क्वेश्चन्स आतापर्यंत पेपरमध्ये आलेला नाही, पण खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि थोडा लेंदी क्वेश्चन आहे, तो आपण डिस्कस करूया. पहिल्यांदा आधी याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवलेला असेल तर बेटर आहे, नसेल तर थोडी रिएक्शन देऊन घ्या. मी 2 ते 3 मिनिटं थांबतो आणि त्याच्यानंतर पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करूया. Okay. So the next point of your syllabus is structure and properties of glucose, that is structural evidences. Okay, one by one. Structure and properties of glucose. So the first evidence of the structure of glucose is molecular formula of glucose is C6H12O6. आता हा C6H12O6 हे मी सांगतो म्हणून लक्षात नाही ठेवायचं किंवा याच्यावरती लिटरेचरवरती आपण कन्सिडर केलं जर तर त्याचे कुठले एव्हिडन्सेस आहेत हे डिटरमाइन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तो ग्लुकोजचं स्ट्रक्चर C6H12O6 असतं. हे कशावरनं समजलं? 2 पॉईंटवरनं. फर्स्ट आहे इलेमेंटल कंपोजिशन. त्याचा एक एव्हिडन्स दिला त्यांनी, ए दिली आपण स्मॉल ए, दॅट इज इलेमेंटल कंपोजिशन. इलेमेंटल कंपोजिशन. आणि सेकंड तुमचा एव्हिडन्स आहे दॅट इज बी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. ओके, ज्या तुम्ही सोल्युशन या टॉपिक मध्ये आपण लास्ट लेक्चरला बघितले होते, बरोबर आहे ना? सो देर आर 2 evidences, that is elemental composition and colligative properties gives us information that
द स्ट्रक्चरल फॉर्म्युला मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज इज C6H12O6. ओके. सेकंड पॉइंट आहे, याच्यामध्ये कार्बन नंबर 6 असतो, याचा एव्हिडन्स काय? सो वरती लिहूया आपण, ग्लुकोज कंटेन्स 6 कार्बन ॲटम. पेपरमध्ये तुम्हाला हे डेट वरची जी लाईन आहे ती दिलेली असणार. पेपरमध्ये तुम्हाला असं सांगतात जनरली, राईट द बॅलन्स केमिकल इक्वेशन ॲज अ एव्हिडन्सेस फॉर द फॉलोइंग विथ रिगार्ड्स टू द स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. ओके. आता महत्वाचं आहे काय, ग्लुकोज कंटेन 6 कार्बन ॲटम, हे स्टेटमेंट त्यांनी दिलेलं असतं. त्याला ट्रू और फॉल्स वगैरे तुम्हाला काही सांगायचं नाहीये. तुम्ही काय करणार आहात, ग्लुकोज मध्ये 6 कार्बन कसे असतात हे प्रूफ करून दाखवायचं. म्हणजे काय करायचं, जनरल स्ट्रक्चर लिहूया ग्लुकोजचं, CHO, CHOH4 and then CH2H. This is the structure of glucose. Okay. So when this glucose molecule reacts with hot or cold HI, इथे आपण लिहितो आपण hot HI. लक्षात ठेवायचं ऑलवेज, हॉट HI बरोबर आपण जेव्हा त्याची रिएक्शन करतो तेव्हा तुम्हाला एक प्रोडक्ट मिळतो. तो प्रोडक्ट असतो CH3, CH2 4 times and CH3. There is no any double bond. There is only and only single carbon atoms or single bonded carbon atoms are present. Means it is a saturated hydrocarbon. आता सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आपल्याकडे एकच आहे, दॅट इज अल्केन. जरा काउंट करा, टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आर 4. CH2 4 टाइम्स म्हणजे काय, 4 कार्बन आहे. हा 5 आणि हा 6. मला सांगा 6 कार्बन ॲटम असणारा करस्पॉन्डिंग अल्केन कुठला असतो? एन हेक्झेन असं आपण कन्सिडर करतो. कारण जर ब्रांच्ड कंपाऊंड असेल तर आपण त्याला प्रिफिक्स आयसो किंवा सेकंडरी किंवा टर्शरी यूज करू शकतो. तर लक्षात ठेवायचं, ग्लुकोजचं हॉट HI बरोबर हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला प्रोडक्ट मिळतो एन हेक्झेन, विच कन्फर्म्स दॅट एन हेक्झेन म्हणजे काय समजलं, there are 6 carbon atom present after hydrolysis of glucose, which glucose contains 6 carbon atom. So this is the evidence for the 6 carbon atoms of glucose. Okay, this is the second point. Now moving towards next point, that is third. अशा खूप रिएक्शन्स आहेत, इम्पॉर्टंट जेवढं आपण आहे तेवढे डिस्कस करूया. थर्ड रिएक्शन इज ग्लुकोज कंटेन ऍटलीस्ट 1 कार्बोनिल ग्रुप. बघा, मी जे वर्ड वरती लिहून देतोय लाईन पेपर मध्येच वर्ड आहे ते मुद्दाम मी पेपर ओरिएंट, तुमच्या ज्या नोट्स सुद्धा मी सेंड केल्या आहेत तुम्हाला आतापर्यंत स्टडी मटेरियल सेक्शन मध्ये, सोल्युशन टॉपिक आपल्याला झाला, त्याच्यावरचे प्रॉब्लेम बघितले. सेकंड थिंग आपण केमिकल कायनेटिक्स बघितला, त्याच्यावरचे प्रॉब्लेम, त्याच्यावरचे ग्राफ, हे सगळेच्या सगळे जेवढा पॉईंट आतापर्यंत घेतलेला आहे, हे सगळेच्या सगळे जे पॉईंट्स आहेत ते प्लीज एक काम करा, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चनची तुम्हाला मी PDF पाठवले बघा, टॉपिक वाईज प्रत्येक वेळी. ऍटलीस्ट तुम्हाला जर पॉसिबल असेल तर त्या प्रिव्हियस इयरच्या मी तुम्हाला जी PDF सेंड केले त्याची प्रिंट काढून ठेवा. बाकी नोट्सची प्रिंट नाही काढला तरी चालेल. काही स्टुडंट, आय थिंक ऑलमोस्ट सगळ्या स्टुडंटनी माझ्याकडनं झेरॉक्स घेतले, हार्ड कॉपीज घेतलेल्या आहेत नोट्सच्या. ओके. जे इथे नाही आहेत, बाहेर गावी शिकतायत वगैरे, त्यांच्या पेरेंट्सना मी ते प्रोव्हाइड केले होते, त्याप्रमाणे त्यांनी झेरॉक्स काढलेले आहेत. ओके. सो जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्ही ते कलेक्ट करा. त्यामुळे तुम्हाला त्याच्यावरती आता काय खर्च वगैरे काही करू नका. तुम्ही फक्त एक काम करा, टॉपिक कम्प्लीट झाल्यानंतर मी PY2 प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असं मेन्शन केलेली PDF सेंड केली बघा, त्याची प्रत्येकाची प्रिंट काढून ठेवायचं. रिझन काय, ते तुमच्याकडे असायला पाहिजे. एक वेळ पाठपोट प्रिंट काढला तरी चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही, पण तेवढ्याच PDFचा एक फोल्डर प्रिपेअर करा. तुम्ही तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर काही प्रश्नच नाही, प्रिंटर असेल तर. पण जर प्रिंटर नसेल तर सायबरमध्ये जाऊन तुम्ही ते प्रिंट काढून घ्या. प्रिंट का काढायच्या, कारण जेव्हा तुमचं लेक्चर हे चालू असेल तेव्हा मी तुम्हाला सांगतो बघा, प्रत्येक वेळी एव्हिडन्सेस पेपरमध्ये येऊन गेलेले असं मी कन्सिडर करतो, तेव्हा तुम्ही त्याच्यावरती ऍटलीस्ट त्याला तरी टिक मार्क करून, म्हणजे त्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला मिळेल. ओके. आता तुमच्या अवेलेबल नोट्समध्ये जर तुम्हाला मिळालं नाही तर मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला सांगेन कुठल्या पेजवर काय आहे ते. पण लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन कंपल्सरी असतात. सो सेकंड पॉईंट आहे तुमचा, मी थर्ड पॉईंट आहे, ग्लुकोज कंटेन ऍटलीस्ट 1 कार्बोनिल ग्रुप. ग्लुकोज कंटेन ऍटलीस्ट 1 कार्बोनिल ग्रुप. आता याचा एव्हिडन्स कसा द्यायचा, कार्बोनिल ग्रुप तर त्याच्यामध्ये आहे, आपल्याला बघून पण कळतो. CHO मध्ये कार्बोनिल ग्रुप आहे, C6H12O6 मध्ये ऑक्सिजन आहे, म्हणजे तो अल्डिहाइड किंवा कीटोन असू शकतो. आणि दोघी अल्डिहाइड, कीटोन, ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिड, इस्टर, अमाइड सगळ्यांमध्ये कार्बोनिल ग्रुप असतो. मग आयडेंटिफाय कसं करायचं की तो कार्बोनिल ग्रुपच त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. तर या टाईपसाठी आपण अल्डिहाइड कीटोन टॉपिक मध्ये एक रिएक्शन बघितली होती, आठवते का बघा. वेन अल्डिहाइड मॉलिक्यूल रिॲक्ट विथ HCN, मी इथे असं लिहितो, CHO, CHOH 4 times and CH2H. Okay. When this molecule reacts with HCN, hydrogen cyanide, addition elimination टाइप ऑफ रिएक्शन मध्ये आपण हा पार्ट बघितला होता. याचं काय होतं माहितीये, या टोटल प्रोसेस मध्ये ऍडिशन मध्ये ह्या HCN ची ऍडिशन याच्यामध्ये होते. काय मिळाला प्रोडक्ट मिळेल मला सांगा, CH आहे तसा, ऑक्सिजन आहे तसा, HCN ची ऍडिशन झाली. मग इथे मी H लिहिलं आणि वरती लिहिला CN. बघा, CHOHCN हे आपल्याला प्रोडक्ट मध्ये मिळालं पाहिजे, CHOHCN. बाकी सगळं सेम आहे तसं, CHOH4 अँड CH2H. आता याच्यावरनं काय कन्फर्म झालं, ऑलवेज अँड ऑलवेज हायड्रोजन सायनाइड आपण कुठल्याही कार्बोनिल कंपाऊंड बरोबर जनरेट रिॲक्ट करतो
तेव्हा तुम्हाला सायनोहायड्रिन नावाचा प्रोडक्ट मिळतो. आणि सायनोहायड्रिन म्हणजेच काय, CHOHCN. याचं नेम जर ग्लुकोज असेल तर प्रोडक्टचं नेम असणार ग्लुकोज सायनोहायड्रिन. ग्लुकोज सायनोहायड्रिन means this HCN molecule only and only attack on carbonyl groups. ओके, रिमेनिंग कुठलाही फंक्शन ग्रुप वरती तो कधी अल्कोहोल, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल वरती अटॅक करत नाही. म्हणजे तुम्हाला कार्बोनिल ग्रुप याच्यावरती आहे म्हणूनच सायनोहायड्रिन प्रोडक्ट जनरेट झालाय ना, हे तुम्हाला कन्फर्म झालं. ओके, सिमिलरली ही जशी रिएक्शन आहे तशी अजून एक रिएक्शन आहे ऍडिशन एलिमिनेशनची, NH2H दॅट इज हायड्रॉक्झिलमाइन, ज्याला आपण कन्सिडर करतो शिप्स बेस फॉर्मेशन. हे आपण बघितलं अल्डिहाइड कीटोन टॉपिक मध्ये. सो CHO, CHOH4, CH2 that is glucose molecule when reacts with hydroxylamine. त्याच्यामध्ये होतं काय, CHO मधला ऑक्सिजन आणि NH2OH म्हणजे आपण असं लिहूया NH2OH हा हायड्रोजन मॉलिक्यूल आणि हा ऑक्सिजन मॉलिक्यूल, वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट होतं. बाकी सगळं ऍज इट इज लिहून घ्यायचं. दॅट इज CH डबल बॉन्ड NOH. आता डबल बॉन्ड का घेतला, कारण कार्बोनिल ग्रुप असं असणार ना, त्यातला ऑक्सिजन जाणार आहे म्हणजे हा डबल बॉन्ड तसाच राहणार. सो CH डबल बॉन्ड NOH, रिमेनिंग काय CHOH4 and then CH2OH. Okay. Now name of this compound is a hydroxylamine आणि प्रोडक्टचं नेम काय, ग्लुकॉक्झाईन. त्याला काय म्हणायचं, ऑक्झाईन जनरेट करत होतो, दॅट इज ग्लुकॉक्झाईन. ओके, आता ज्यांचं बायोलॉजी आहे, ज्यांना नीट मध्ये पुढे करायचं आहे, कंटिन्यू करायचंय, करिअर करायचंय, त्यांच्यासाठी मी एक परत सांगतो, ह्याच्यातला जरी पार्ट तुम्हाला केमिस्ट्रीचा वाटत असेल तरी ही सगळीच्या सगळी नेम तुमच्या टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला बायोलॉजीच्या मिळणार आहे. ओके, बायोलॉजीचा आणि केमिस्ट्रीचा टॉपिक तर सेम आहे, त्यामुळे मोस्ट ऑफ द बायोलॉजी टीचर जेव्हा केमिस्ट्रीचे टीचर हे घेत असतात तेव्हा सांगतात की सेम पार्ट आमचा असा आहे, त्यातलं तुम्ही पॉईंट टिक मार्क करा, तेव्हाच त्यांना कंटिन्यू सांगा की बायोलॉजीचं तुमचं हे लेक्चर परत रिपीट होणार नाही. याच्यामध्ये नसलेले पॉईंट, केमिस्ट्रीमध्ये नसलेले पॉईंट पण बायोलॉजीच्या टॉपिकमध्ये, बायोमॉलिक्युल या टॉपिक असणारे पॉईंट एवढेच फक्त रिपीट केले जातील, असं सांगा, असं सांगतात जनरली मोस्ट ऑफ द कॉलेजेसमध्ये, किंवा त्याचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन इंडिकेट केलं जातं तुम्हाला. ओके, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमुळे सिलेबस फास्ट होतो, फक्त प्रॉब्लेम काय होतो, अंडरस्टँडिंग लेवल खूप कमी होते. म्हणजे आपल्याला एवढं समजतं की याच्यामध्ये 138 स्लाइड आहेत, मग तुम्ही आधीच घाबरून ते बघायचं सोडून देता वगैरे, असं काही करू नका. म्हणून मी शक्यतो पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन टाळलंय. जर तुम्हाला कोणाला लागणार असेल पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असं तुम्हाला हवंय तर मला प्लीज सांगा, मॅडम अवेलेबल आहे सगळ्या टॉपिक्सची पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन विथ ऍक्टिव्हिटी, मी सगळं मी स्वतः प्रिपेअर केलंय ते. त्यामुळे कुठला डाटा डायरेक्टली असं कुठल्याही ऍपवरनं वगैरे किंवा असं काही डाउनलोड वगैरे काही केलं नाहीये, स्वतःच प्रिपेअर केलंय ते. सो लक्षात एवढंच ठेवा, मिस्टेक फक्त होता कामा नये, आणि त्याच्यामध्ये अपडेट करायला चान्स मिळतो खूप. ओके, जेव्हा सिलेबस चेंज होतो तेव्हा अपडेशनला खूपच चान्स मिळतो, आणि म्हणून मी नोट्स सुद्धा हँड रिटन काढल्या, कारण मलाही माहिती माझी प्रॅक्टिस होणं एक्सपेक्टेड आहे म्हणून. ओके, सो वेन ग्लुकोज रिॲक्ट विथ हायड्रोजन सायनाइड दॅट इज इट विल फॉर्म ग्लुकोज सायनोहायड्रिन ॲज अ मेजर प्रोडक्ट, अँड व्हेन इट इज रिॲक्ट विथ हायड्रॉक्झिल अमाइन, ह्याचं नेम कसं आहे, हायड्रॉक्झिल स्टँड्स फॉर OH आणि अमाइन मीन्स प्रायमरी अमाइन दॅट इज NH2. So it will give you glucoxime, which confirms that glucose molecule contain at least one carbonyl group, because NH2OH as well as a hydrogen cyanide are the two reagents will only attack on carbonyl group. Okay, it does not show any attack on the cyanide or nitrile like compounds. Okay, so these are the third evidence. Next बघूया fourth आणि fifth evidences काय काय आहेत ते. Now, moving towards fourth evidence, when glucose molecule undergo mild oxidation, बघा आम्ही काय म्हणतोय, एव्हिडन्सचं वरचं नेम आहे ग्लुकोज कंटेन अल्डिहाइड ॲज अ कार्बोनिल कंपाऊंड. इथे आपण काय डिस्कस केलं, ग्लुकोज मध्ये 1 कार्बोनिल ग्रुप असतो, पण कार्बोनिल ग्रुप बऱ्याच कंपाऊंड मध्ये असतो ना, ते अल्डिहाइड, कीटोन, ऍसिड, इस्टर, अमाइड, सेकंडरी अमाइड, टर्शरी अमाइड, ह्या सगळ्यांमध्ये CO ग्रुप असतो. त्या CO मधला कुठला फंक्शनल ग्रुप तो अल्डिहाइड, ह्याचा तुम्हाला एव्हिडन्स द्यायचा आहे. सो ग्लुकोज कंटेन अल्डिहाइड ॲज अ कार्बोनिल ग्रुप इन द स्ट्रक्चर. ह्याच्यासाठी एव्हिडन्स काय असेल, व्हेन दिस ग्लुकोज मॉलिक्यूल undergo mild oxidation in presence of bromine water. आता बघा ह्याच्यात डाऊट असणार तुम्हाला एक, ब्रोमीन वॉटरचा आपण कन्सिडर करतोय, मग तो ब्रोमिनेशन करतो, आतापर्यंत असंच शिकत आलोय, Cl2 ची ऍडिशन केली HVच्या प्रेझेन्स मध्ये, बट याच्यामध्ये कुठे मी HV वगैरे काही वर्ड वापरला नाही, कुठला कॅटलिस्ट, रेडियंट एनर्जी काही कन्सिडर केलं नाही. ब्रोमीन वॉटर इज ऍक्ट ॲज अ माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट अल्सो. ओके, ब्रोमीन वॉटरचा कलर येलोइश असतो,
जर तुम्ही त्याचं एअर बरोबर ऑक्सिडेशन केला तर हायपोब्रोमाइड नावाचा टॉक्सिक कंपाऊंड जनरेट होतो. जो टॉक्सिक कंपाऊंड जर लिव्हरमध्ये डिपॉझिट झाला तर इट मे लीड्स टू डेथ. ओके, त्यामुळे लक्षात ठेवायचं ब्रोमिन वॉटर ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून यूज केला की नाही समजायचं कसं, एरोवरती दिलेलं असणार नेसेंट ऑक्सिजन, नेसेंट ऑक्सिजन पण दिलेला नसेल आणि ब्रोमिन वॉटर हा वर्ड नसणार, मग फक्त ब्रोमिन असेल तर लक्षात ठेवायचं ब्रोमिनेशन होणार आहे. रिपीट करतो मी काय काय सांगितलं ते. ब्रोमिन वॉटर ऑक्सिडायझिंग एजंट आहे, हे आपण एक्झामच्या वेळी ऍटलीस्ट विसरलो असं कन्सिडर करूया. तर कसं आयडेंटिफाय करायचं, रिएक्शन दिलेली असेल तर एरोवरती कंडिशन दिलेली असणार नेसेंट ऑक्सिजन. नेसेंट ऑक्सिजन मीन इट इज ऑक्सिडेशन प्रोसेस. ओके, हा त्याचा मिनिंग आहे. समजा हे पण दिलेलं नसेल तर ब्रोमिन वॉटरचा वर्ड दिलेला आहे, तो माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. इट इज नॉट अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, हा आहे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, जर समजा आपण KMnO4 K2Cl2 घेतलं तर ते स्ट्रॉंग असतात. CrO3 SeO2 ग्लायऑक्झल वगैरे, ओझोन O2 O3 हे सगळे जे कंपोनंट्स आहेत ते स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. मग या केसमध्ये काय प्रोडक्ट मिळतो तुम्हाला, अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केलं, इट मीन्स ऍडिशन टाइप ऑफ रिएक्शन. सो ऍडिशन ऑफ ऑक्सिजन विल टेक प्लेस ओनली अँड रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. सो CHO मध्ये फक्त एक ऑक्सिजन ऍड करा, CHOचं कन्व्हर्जन COOH मध्ये होईल, म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये जनरेट होईल. सो प्रोडक्ट तुम्हाला असं मिळेल COH, CHOH 4 times and then CH2OH. Okay, name of this compound is gluconic acid and this compound is called as a glucose. Okay, आता याच्यानं काय कन्फर्म झालं, ज्या कुठल्या कंपाऊंडचं ऑक्सिडेशन केल्यानंतर कार्बोक्सिलिक ऍसिड मिळतो असा एकच कंपाऊंड येतो म्हणजे अल्डिहाइड, म्हणजेच ग्लुकोज कंटेन अल्डिहाइड ॲज अ मेन फंक्शनल ग्रुप ॲज अ विच कंटेन कार्बोनिल ग्रुप ॲज अ मेन कन्स्टिट्युएंट एलिमेंट. ओके, सो हे इम्पॉर्टंट आहे. आतापर्यंत बघितलेल्या एव्हिडन्सेस मध्ये मी हे चौथा आपला एव्हिडन्स झालाय. फिफ्थ एव्हिडन्स आहे, आतापर्यंत समजलं कार्बोनिल ग्रुप आहे, अल्डिहाइड आहे, एवढं सगळं ठीक आहे. मग एका कार्बन वरती अल्डिहाइड असेल पण मॉलिक्युल मध्ये आपण लिहिताना 6 कार्बन ॲटम, मग बाकीच्या कार्बन वरती काय आहे. सो ग्लुकोज कंटेन, तर मला ठीक आहे, ऍक्च्युली मला ते एकाच बोर्डवरती सगळ्या रिएक्शन्स एकत्र ठेवून कम्पेअर करायच्या होत्या, पण ऑप्शन नाही कारण रिएक्शन्स मोठे आहेत, स्पेस माझ्याकडे कमी आहे. त्यामुळे ठीक आहे, आपण मी नोट्स तुम्हाला शेअर करेन, त्याच्यामध्ये परत डाऊट काय असेल तर मला परत एकदा विचारा, आपण परत पाहिजे ते एक्सप्लेन करू. हा, सेकंड थिंग तुम्हाला एक अनाउन्समेंट सांगायची म्हणजे काय, मी तुम्हाला पर्सनलला मेसेज टाकून ठेवलाय, सगळ्यांना सेंड केला होता, तरी पण परत एकदा रिमाइंड करतोय. उद्या तुमची ही MCQ बेस्ड टेस्ट आहे, त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. रिपीट करतो मी काय सांगितलं ते. उद्या तारीख आहे 10 मे. ओके, 10 मेला तुम्हाला सकाळी 9 वाजता तुमच्या ऍपमध्ये टेस्ट या सेक्शन अंडर MCQ बेस्ड क्वेश्चन पेपर तुम्हाला मिळेल. त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये. MCQचे नंबर ऑफ क्वेश्चन 30 to 40 असतील. आय थिंक 40 क्वेश्चन्स आहेत. त्या 40 क्वेश्चन्सला ईच क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स. 40 मल्टिप्लाइड बाय 2 मीन्स 80 मार्क्सचा पेपर असेल उद्याचा. फक्त अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड या टॉपिकचे फक्त MCQ टेस्ट आहे. MCQज मध्ये एक लक्षात ठेवा, स्ट्रेट फॉरवर्ड नोट्स वाचायला बसू नका. मी तो असा विचार केलाय की तुम्ही जेईचं प्रिपरेशन करताय, सायमल्टेनियसली तुमचं सीईटीचं पण प्रिपरेशन सायमल्टेनियसली होत असणार आहे, किंवा नीटचं प्रिपरेशन, त्या ओरिएंटेड पेपर काढलाय, म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड स्ट्रेट बोर्ड ओरिएंटेड क्वेश्चन पेपर नसेल, थोडी डिफिकल्टी लेवल जास्त असेल आणि त्या डिफिकल्टी लेवलमध्ये सीबीएसचा थोडाफार इंट्रोड्यूस केलेला आहे. ओके, काही क्वेश्चन्स मी ट्रू ऑर फॉल्स म्हणजे MS2 टाइप मध्ये क्वेश्चन असतात ना, त्या टाइप मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तुम्ही ते जरा प्लीज प्रिपेअर करा. सेकंड थिंग, जेव्हा तुम्ही अल्डिहाइड कीटोनची टेस्ट ही कम्प्लीट करत असाल, 2 मार्क्सचा एक क्वेश्चन असेल, 40 क्वेश्चन्स दिलेले आहेत, 80 मार्क्सची टेस्ट झाली. त्याच्याच बरोबर 9 वाजता मी तुम्हाला एक सब्जेक्टिव्ह पेपर सेंड करेन, पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये सब्जेक्टिव्ह पेपर. कशामध्ये सेंड करेन, स्टडी मटेरियल सेक्शन. ओके, स्टडी मटेरियल सेक्शन मध्ये पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये मी सेंड करेन. पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये मी स्टडी मटेरियल सेक्शन नंतर सब्जेक्टिव्ह टेस्ट देईन. ती सब्जेक्टिव्ह टेस्ट ही 20 मार्क्सची आहे. काय सांगितलं मी, 20 मार्क्सची आहे. त्या 20 मार्क्स मध्ये सेग्रिगेशन कसं असेल, 3 MCQज असतील. ओके, 3 MCQज असतील, 1 किंवा 2 बीएसए टाइप क्वेश्चन असतील. तुमचे हे झाले 5 मार्क. सेक्शन ए मध्ये झाला 5 मार्काचा. सेक्शन बी अगेन 3 क्वेश्चन्स दिलेले असतील, त्याच्यापैकी तुम्हाला 2 अटेम्प्ट करायचे असतील. हे झाले 2 + 2 4 मार्क्स. 5 + 4 = 9. सेक्शन सी आहे तुमचा, अगेन 3 मार्क्सचा क्वेश्चन असतात, त्याच्यामध्ये 3 क्वेश्चन्स दिलेले असतील, 2 अटेम्प्ट करायचे, म्हणजे 6 मार्क झाले.
9 + 6 = 15 आणि लास्ट सेक्शन डी मध्ये 2 क्वेश्चन्स दिलेले असतील त्याच्यापैकी एक क्वेश्चन अटेंड करायचा असेल तो असेल 5 मार्क्सचा. हे देण्यामागचं रिझन काय मी तुम्हाला सांगितलंय हा पेपर कसा सॉल्व्ह करायचा. अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड या टॉपिक मध्ये जेवढे क्वेश्चन्स आतापर्यंत झालेले आहेत पीवायक्यू वगैरे सगळे झालेले क्वेश्चन ते सब्जेक्टिव्ह पेपरच्या फॉर्मॅटमध्ये पण प्रिपेअर व्हायला पाहिजे. मग तुम्ही काय करा मला माहिती आहे सब्जेक्टिव्ह प्रिपरेशन तुमचं झालेलं नसणार आहे. एमसीक्यू बेस्ड क्वेश्चन ऍटलीस्ट तुम्ही गेस तरी करू शकता किंवा अटेम्प्ट करू शकता. बाकी काही करू शकत नाही. मग अशा वेळी तुम्ही काय करायला पाहिजे एक क्वेश्चन घ्या एमसीक्यूचा क्वेश्चन घ्या त्याचा आन्सर सर्च करा. ते दिवसभर तुमच्याकडे वेळ असणार आहे ना बाकी उद्या लेक्चर होणार नाही हे लक्षात घ्या. कारण तुम्हाला हे करून परत एमसीक्यू टेस्ट द्यायला परत तुमचं रेग्युलर वर्किंग शेड्यूल असणारच आहे. सो त्याच्यासाठी मी टाइम लिमिट ठेवलेलं नाही. टाइम लिमिट असं असेल मॉर्निंगला 9 AM ला तुम्हाला त्याची एमसीक्यू टेस्ट मिळेल. 9 AM ला तुम्हाला सब्जेक्टिव्ह पेपर सुद्धा मिळेल. सब्जेक्टिव्ह पेपरचं पण टायमिंग सेम असेल 9 AM ला. हे तुम्ही रात्री 11 वाजेपर्यंत रात्री म्हणजे 11 PM पर्यंत कधीही एमसीक्यू टेस्ट हे मिनिमम 45 किंवा 40 मिनिट्स मध्ये सॉल्व्ह करून द्यायची. ओके तुम्हाला त्याच्यावरती टाइम लिमिट दिलेलं असणार. जेव्हा तुम्ही स्टार्ट करणार त्यावेळी तुमच्याकडे क्लॉक स्टार्ट होतं बघा स्क्रीनवर त्या फॉर्मॅटमध्ये क्लॉक स्टार्ट होईल. ओके सो 9 AM ला स्टार्ट होईल एक्झाम पेपर संपेल 11 PM ला. ह्या दोन्ही वेळाच्या मध्ये समजा तुम्हाला असं वाटत असेल की आपण एमसीक्यू टेस्ट रेग्युलर क्लासच्या टायमिंगला दुपारी 3 वाजता द्यायची तर तुम्ही देऊ शकता काही प्रॉब्लेम येत नाही. सेकंडली सब्जेक्टिव्ह पेपर दिवसभरामध्ये कधी सॉल्व्ह करा पण तो सॉल्व्ह कसा करणार आहे पहिल्यांदा एमसीक्यू वाचायचा त्याचा आन्सर सर्च करायचा आन्सर बी हे तुम्हाला करेक्ट आहे ऑप्शन लिहून ठेवायचा क्वेश्चन पेपरमध्ये बी द्यायचं. ओके असं सर्च करा. सेकंड 2 मार्क्सचे क्वेश्चन 3 मार्क्सचे क्वेश्चन आणि 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करा कॉपी करू नका नोट्स मध्ये काही कॉपी करू नका. तो क्वेश्चन वाचा त्या क्वेश्चनचा आन्सर लर्न करा आणि 3 पैकी 2 सॉल्व्ह करायचे आहेत ना कुठलेही 2 लर्न करा. ओके आणि ते 2 पेपर मध्ये लर्न करून द्या आणि तेवढी तुमची प्रॅक्टिस होईल म्हणजे तुमचा 20 मार्क्सचा पेपर कंप्लीट होईल. हे झालं तुमचं 10 तारखेचं शेड्यूल 10 5 2022. ओके सेम 11 5 2022 म्हणजे वेडनेसडेला तुम्हाला याच्या अल्डिहाइड कीटोन नाही इक्वेशन तुमचं सोल्युशन प्लस केमिकल कायनेटिक्स याच्यावरच्या टेस्ट अवेलेबल होतील. केमिकल कायनेटिक्सचा आणि सोल्युशनचा टायमिंग सेम असेल फ्रॉम 9 AM टू 11 PM. याच्यामध्ये तुम्ही किती हिंमत नाही. आता याच्यामध्ये कसं आहे याचा पेपर कंबाईन आहे एमसीक्यू ची टेस्ट असेल ती कंबाईन असेल बट टॉपिक वाईज सब्जेक्टिव्ह टेस्ट आहे ते डिफरंट आहे. म्हणजे टोटल सब्जेक्टिव्ह टॉपिक ही झाली 20 मार्काची टेस्ट सोल्युशन वरती 20 मार्काची टेस्ट आणि केमिकल कायनेटिक्स वरची 20 मार्काची टेस्ट. एवढं जरी सफिशियंट आहे केल्यानंतर तुम्हाला युनिट टेस्ट पर्यंत काहीही अडचण येणार नाही. युनिट टेस्टचे मार्क्स तुमचे चांगले असतील तेवढे मी गॅरंटी देतो. आणि सेकंड थिंग तुमचा फक्त प्रिपरेशन करताना कॉपी करू नका मला एवढंच म्हणायचंय. भले तुम्हाला 11 पर्यंत टाइम नाही पुरला तर तुम्ही मॉर्निंगला एमसीक्यू टेस्ट द्या दिवसभर अभ्यास करा आणि सगळे क्वेश्चन लर्न करा आणि त्याच्यानंतर टेस्ट द्या. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून टेस्ट द्या आणि त्याची पीडीएफ मला त्याच दिवशी शेअर करा. ज्या दिवशी तुमची एमसीक्यू सबमिट होती त्यावर तुम्हाला तुमचा आन्सर्स मिळतील त्याचे म्हणजे करेक्ट आन्सर काय आपल्याला किती मार्क मिळाले काय रॉंग आले हे तुम्हाला समजेल रँक पण कळेल. आणि सेकंड थिंग बीएससी टाईप आणि सब्जेक्टिव्ह जेव्हा पेपर द्या तेव्हा एका पेपरवरती तुमचं नाव लिहा आणि ते सगळे क्वेश्चन आन्सर्स लिहून काढा. क्वेश्चन नाही दिला तरी त्याला क्वेश्चन नंबर प्रॉपर टाका आणि आन्सर्स फक्त लिहून काढा. हे तुमचं 10 तारखेचं आणि 11 तारखेचं म्हणजे उद्या असेल ट्यूसडे आणि वेडनेसडे शेड्यूल असेल. थर्सडेला दुपारी 1:45 वाजता आपलं जसं रेग्युलर लेक्चर असतं त्या फॉर्मॅटमध्ये रेग्युलर लेक्चर स्टार्ट होईल. ओके आता टेस्ट बद्दल काही डाऊट असेल तर प्लीज पर्सनली मेसेज करा पर्सनली कॉल करा. कारण मी असं ऑब्झर्व केलं की टेस्ट तुम्ही बंद करता टेस्ट चुकवून देता आणि त्यामुळे प्रॉब्लेम असतो. याचं सेटिंग केलेलं असतं मी 9 AM टू 11 PM तुम्हाला रविवारी आठवण होते अरे बाबा या 2 टॉपिकची टेस्ट आपली गेल्या आठवड्यात झालेली होती आपण दिलेलीच नाही आणि तुम्ही करायला गेला तर ती ओपन होणार नाही. ओके सब्जेक्टिव्ह टेस्ट आहे जी पीडीएफ म्हणून मी स्टडी मटेरियल सेशन मध्ये टाकणार आहे. याचं रिझन तेच आहे समजा पेपरचे क्वेश्चन आन्सर मिळाली नाही तुम्हाला विचारायचं असेल क्वेश्चन तो क्वेश्चन आठवत नसेल तुमच्याकडे काहीतरी एव्हिडन्स पाहिजे ना म्हणून मी स्टडी मटेरियल सेशन नंतर अपलोड करेल. एवढं लक्षात ठेवा फक्त हीच एक अनाउन्समेंट द्यायची होती बाकी काही प्रॉब्लेम नाही. जसं तुमचं रेग्युलर वर्किंग चाललंय त्याप्रमाणे वर्किंग चालू राहते. ठीक आहे next part is your fifth one glucose contain 5 hydroxyl 5 OH groups. त्याच्यासाठी प्रूफ काय द्यायचं आपण सो व्हेन ग्लुकोज मॉलिक्यूल दॅट इज CHO CHOH4 and CHOH when it is reacts with
acetic anhydride, 5 molecules of CH3CO twice OH, acetic anhydride. That acetic anhydride याची खासियत काय? When acetic anhydride added to any type of glucose or biomolecule, it will form acetate as a major product. So CHO as it is. इथे आहे ना H आहे ना प्रत्येक 4 H आणि हा एक पाचवा आहे तो रिप्लेस होईल COCH3. तर तुम्हाला प्रोडक्ट मिळेल CHO COCH3 4 टाइम्स आणि रिमेनिंग असेल CH2O COCH3. काय केलं बघा CHOH होता CH2OH होता मी याच्यामध्ये काय केलं CHOH मधला H रिप्लेस केला COCH3 आता हे COCH3 आले कुठून हे बघा COCH3 दोन टाइम्स आहे ओके रिमेनिंग ऑक्सिजन असेल आणि 5 मोलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन रिमेनिंगच्या प्रोडक्ट्स काय होणार 5 मोलिक्युल्स ऑफ ऍसिटिक ऍसिड नावाचा बाय प्रोडक्ट जनरेट होईल 5 मोलिक्युल मिळतील इथे तुमचे 5 कोएफिशिएंट सॅटिस्फाय होते तर हा 1 आणि हे 4 म्हणजे 5 रिएक्शन बॅलन्स होते ओके सो व्हिच this reaction confirms that the glucose molecule contains 5 hydroxyl group in its structure. Okay. And last evidence is that is the Fischer production formula. So actually Fischer production formula हा काय पार्ट आहे हे आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये बघितले होते आपण याची व्हर्टिकल लाईन आणि हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो मिडल ला कार्बन याचा आपण कन्सिडर करतो एक पॉइंट असतो तो अवे फ्रॉम द ऑब्झर्वर टुवर्ड्स द ऑब्झर्वर हे सगळं डिटेल मध्ये आपण बघितले ओके सो ती एक रिएक्शन आहे तुम्ही फक्त डिवाइस करू शकता that is Fischer projection formula. These structural evidences. Fischer projection formula. Fischer projection formula. So then, this glucose molecule reacts with dilute HNO3, that is oxidizing agent. It will form COOH, CHOH4 and COH. मगाशी एका ठिकाणी CH2OH असा होता इकडे COH झाला त्याला आपण ग्लुकोनिक ऍसिड कन्सिडर केलेलं या कंपाऊंडला आपण कन्सिडर करतो सॅकॅरिक ऍसिड आणि याचं फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला काढला तर कसा मिळणार तुम्हाला या फॉर्म्युल्यामध्ये COH मध्ये 4 टाइम्स आहे हायड्रोजन हायड्रॉक्साइड ग्रुप स्ट्रक्चर तुम्हाला एकदा जर बघून झालं तुम्हाला आयडेंटिफाय करता येईल दिस इज द करेक्ट स्ट्रक्चर ऑफ सॅकॅरिक ऍसिड ओके याला म्हणायचं फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला बरं इथे मध्ये काहीच नाही म्हणजे काय कार्बन आहे त्याचं कन्सिडर केलं जातं हॉरिझॉन्टल लाईन आणि व्हर्टिकल लाईन आता याचं डिटेल एक्सप्लेनेशन म्हणजे ओपन चेन स्ट्रक्चर म्हणजे काय फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला म्हणजे काय ग्लुकोजचं फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला हा असाच काय येतो थर्ड कार्बनवरचा OH लेफ्ट साइडलाच काय येतो बाकीचे OH फक्त राईट साइडलाच काय येतात तर OH च्या समोर Hच का असतो हे सगळं डिटेल मध्ये आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करणार आहोत फर्स्ट डे ओके फक्त एवढं लक्षात ठेवा आज काय काय बघितलं सगळ्याची आपण एव्हिडन्सेस परत रिवाइज करूया आज काय काय बघितलं सगळ्यात पहिल्यांदा स्टार्ट केलं आपण आज बायोमॉलिक्युलच्या डेफिनेशन पासून सो व्हॉट इज बायोमॉलिक्यूल बायोमॉलिक्युल्स आर लाइफलेस मॉलिक्युल्स व्हिच कंटेन which provides that is life to the organism or living organism and they are organized in specific manner to produce life and they controls its biological action जो living organism असेल तो man असेल आणखी fish असेल वगैरे त्याच्या biological actions प्रॉपर मेंटेन करण्याचं बॅलन्स करण्याचं काम करतो बायोमॉलिक्युल्स करतात बायोमॉलिक्युल्सचे टाइप कुठले कुठले एक्झाम्पल्स आहेत कार्बोहायड्रेट प्रोटीन अमिनो ऍसिड लिपिड्स विटामिन्स न्यूक्लिक ऍसिड्स एक्सेट्रा नेक्स्ट पार्ट आहे त्याच्यातला पहिला बघितला आपण कार्बोहायड्रेट कार्बोहायड्रेट आर द ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलीहायड्रोक्सिअल्डिहाइड्स और पॉलीहायड्रोक्सी कीटोन आर द मेजर प्रोडक्ट्स आणि आफ्टर हायड्रोलिसिस दे गिव्स पॉलीहायड्रोक्सिअल्डिहाइड्स ॲज वेल ॲज पॉलीहायड्रोक्सी कीटोन ओके नेक्स्ट पॉइंट आहे तुमच्या सिलेबस मधला तो म्हणजे कुठला कार्बोहायड्रेट मधलं क्लासिफिकेशन सो कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स ऑन द बेसिस ऑफ हायड्रोलिसिस monosaccharide oligosaccharide polysaccharide that is on the basis of number of unit molecule obtained as a sugar it is classified into 3 types next सांगितलंय on the basis of functional group they are classified into aldoses and ketoses etc आणि नेक्स्ट पॉइंट आपण असं डिस्कस केलेला अल्डोट्रायोज अल्डोटेट्रोज अल्डोपेंटोज अल्डोहेक्सोज दिस इज सब टाइप्स ऑफ प्युअर कार्बोहायड्रेट ऑफ monosaccharide similarly for oligosaccharide disaccharide trisaccharide tetrasaccharide and in case of polysaccharide homopolysaccharide and heteropolysaccharide are the two classes next point of your syllabus is what is the glucose what is the structure of glucose so glucose is the aldopentose and glucose is the aldohexose sorry ketohexose आणि त्याच्यामध्ये आपण असा पार्ट बघितला होता मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम स्टार्च अँड सुक्रोज कॅन बी we can calculate the we can prepare the glucose
after hydrolysis in presence of acid as a catalyst as well as at higher temperature and lower pressure as a reaction conditions. Next is nothing but your structural evidences of glucose. So first one is the elemental composition and your qualitative property shows that the molecular formula of glucose is C6H12O6. In case of the second point, when glucose molecule undergo reaction with respect to hot HI, it will give you N-hexane, which confirms that the carbon glucose contains 6 carbon atoms. When glucose molecule reacts with hydrogen cyanide and your that is an hydroxyamine, it will form glucoxime as well as your glucose cyanohydrin as a major product, which confirms the glucose contains carbonyl group as a functional group. In case of carbonyl group, which carbonyl group is present? So aldehydic functional group is present, so which confirms that when glucose molecule reacts with your mild oxidizing agent in presence of bromine water, it will give you gluconic acid as a major product. Means only and only aldehyde after hydrolysis or after oxidation gives you carboxylic acid as a major product. So this contains CHO as a main functional group. It contains 5 hydroxyl groups, so which confirms the addition of acetate, that is glucose pentacid आपल्याला product होतो acetic anhydride add केल्यानंतर. आणि लास्ट बघितलं आपण फिशर प्रोडक्शन फॉर्म्युलामध्ये स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लाईक डायल्यूट HNO3 हा आपण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून वापरतो आणि ब्रोमीन वॉटर आपण कशात यूज केलेला that is mild oxidizing agent म्हणून यूज केला होता. आणि हा फिशर प्रोडक्शन फॉर्म्युला आहे सॅकॅरिक ऍसिडचा सेम आपण ग्लुकोजचा पण असा वापरू शकतो. So this is all about your structural evidences of glucose. Okay. So next time we are discuss about structure of glucose in detail with respect to Fischer reduction formula, and remaining is nothing but D and L configuration, that is optical isomerism in glucose. What is the open chain cycling structure of glucose and glucose? Okay. So जेवढा पार्ट झाला तेवढा रिवाइज करा, नोट्स मी तुम्हाला